नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या TET 2025च्या पेपर 1 आणि पेपर 2साठी सामाजिक शास्त्र तसेच परिसर अभ्यास यावरील महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आपण इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र यावर आधारित महत्त्वाचे असे 30 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ... या शहराचे उत्खनन करताना सापडले। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी, ऊर। ऊर हे आपलं उत्तर असणार आहे। ऑप्शन सी बरोबर आहे। तर जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 2, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ... येथे आहे। तर भारताचे जे राष्ट्रीय अभिलेखागार आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे। ऑप्शन ए बरोबर असणार आहे, नवी दिल्ली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, प्रभाकर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे। ऑप्शन सी बरोबर आहे, भाऊ महाजन। प्रश्न 4, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले कोणते मासिक सुरू केलेले आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन हे सुरू केलेलं होतं। ऑप्शन सी बरोबर आहे, दिग्दर्शन। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या वर्तमानपत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोप खंडाचा नकाशा छापण्यात आलेला आहे? तर ते आहे उत्तर आहे ऑप्शन सी, ज्ञानोदय। ऑप्शन सी बरोबर आहे। तर ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोप खंडाचा नकाशा छापण्यात आलेला आहे। त्यामुळे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ज्ञानोदय। प्रश्न क्रमांक 6 पहा, दर्पण या आपल्या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने कोणाला आद्य संपादक म्हटले जाते? तर आद्य संपादक आपण कोणाला म्हणतो? ऑप्शन सी, बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतो, कारण त्यांनी दर्पण हे पहिले मराठी पत्राचे संपादक केलेलं होतं। ऑप्शन सी बरोबर आहे। तर दर्पण हे जे वर्तमानपत्र आहे ते 1832 साली मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि ते कोणी सुरू केलेलं आहे? तर याचं संपादक केलेलं आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी। आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, बाळशास्त्री जांभेकर। प्रश्न क्रमांक 7 पहा, ... पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो? तर पत्रकार दिन म्हणून आपण 6 जानेवारी हा दिवस साजरा करतो। ऑप्शन सी बरोबर आहे। तर 6 जानेवारी हा कोणाचा जन्मदिवस आहे? तर 6 जानेवारी हा जे आपले दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक ज्यांनी केलेलं होतं, बाळशास्त्री जांभेकर, ज्यांना आपण आद्य संपादक असं देखील म्हणतो, तर त्यांच्या जन्मदिवशी म्हणजे 6 जानेवारीला पत्रकार दिन आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो। कोणाच्या जन्मदिवशी? तर बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मदिवशी आपण हा साजरा करतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, लोकहितवादी या टोपणनावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर लोकहितवादी आपण असं गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतो। ऑप्शन बी बरोबर आहे, गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी या टोपण नावाने ओळखतो। तर त्यांची शतपत्रे देखील प्रसिद्ध आहे। यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की शतपत्रे ही कोणाची प्रसिद्ध आहेत? तर ती लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांची आहेत आणि ती समाज प्रबोधनपर यावर प्रसिद्ध आहेत। प्रश्न क्रमांक 9 पहा, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणतं आहे? म्हणजे ते कोणी सुरू केलेलं आहे? तर भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ऑप्शन ए, जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केलेलं आहे। ऑप्शन ए बरोबर आहे, जेम्स ऑगस्टस हिकी। तर ते कोणतं होतं पहिलं भारतातील इंग्रजी वर्तमानपत्र? तर ते आहे बंगाल गॅझेट। बंगाल गॅझेट हे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र आहे। हे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 मध्ये सुरू झालेलं होतं, ज्याला आपण कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बंगाल गॅझेट असं देखील म्हणतो। आणि हे सुरू केलेलं आहे जेम्स ऑगस्टस हिकी यांनी। आणि हे जेम्स ऑगस्टस हिकी एक आयरिश व्यक्ती होते, त्यांनी हे सुरू केलेलं होतं। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, महाबळेश्वरातील भिलार हे गाव ... गाव म्हणून प्रसिद्ध आहे। तर महाबळेश्वरामधील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। ऑप्शन ए बरोबर आहे, पुस्तकांचे गाव। प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती ते सांगायचं आहे? तर या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे ऑप्शन 2,
ताडोबा आणि लेणी ही काय असणार आहे, चुकीची जोडी आहे. तर माथेरान हे काय, तर हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे बरोबर आहे. कोल्हापूरमध्ये देवस्थान आहे ज्योतिबाचं, ते पण बरोबर आहे. त्याच्यानंतर अजिंठा हे जागतिक वारसा स्थळ आहे, हे देखील बरोबर आहे. पण ताडोबा हे काय लेणी नाही आहे, तर ताडोबा हे अभयारण्य आहे. त्यालाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असं देखील म्हटलं जातं. आणि हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. हे मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. एक उद्यान वाघांसाठी खास करून प्रसिद्ध आहे. याची स्थापना झालेली आहे 1955ला आणि त्यामुळे ते महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील ओळखलं जातं. त्यामुळे आपलं हे उत्तर येणार आहे ऑप्शन 2. ते ताडोबा लेणी नाही आहे, तर ताडोबा हे अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 12. कलकत्ता येथील ... भारतातील पहिले संग्रहालय. तर कलकत्ता येथील भारतीय संग्रहालय हे काय आहे, तर भारतातील पहिले संग्रहालय आहे. आता या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर भारतातील पहिले संग्रहालय कोणतं आहे, तर भारतीय संग्रहालय हे आहे. याची स्थापना कोणत्या संस्थेमार्फत केली होती, तर एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेमार्फत 1814मध्ये कोलकाता या ठिकाणी झालेली होती. त्याच्यानंतर भारतातील दुसरे संग्रहालय ते आहे चेन्नई येथील 1851मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम. हे काय आहे, तर भारतातील दुसरे संग्रहालय आहे. त्याच्यानंतर 1949मध्ये दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालय म्हणजेच नॅशनल म्युझियम याची स्थापना झालेली होती. तर अशा प्रकारे आपलं उत्तर येथे येणार आहे भारतीय संग्रहालय. हे काय भारतातील पहिले संग्रहालय आहे, जे कोलकाता या ठिकाणी 1814मध्ये स्थापन झालेलं होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ... जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर जी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झालेली होती, तर या घटना दुरुस्तीद्वारे स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा या महिलांसाठी राखीव ठेवलेल्या होत्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन डी 50%. प्रश्न क्रमांक 14. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? तर उत्तर येणार आहे ऑप्शन बी हुंडा प्रतिबंधक कायदा. ऑप्शन बी बरोबर आहे, हुंडा प्रतिबंधक कायदा. तर या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण करून दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. ऑप्शन बी बरोबर आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. प्रश्न क्रमांक 16. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास ... पासून सुरुवात झाली. तर भारतामध्ये संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झालेली आहे. ऑप्शन बी बरोबर आहे, 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. ऑप्शन बी बरोबर आहे, राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 18. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम कोण करतात? तर मतदारसंघ परिसीमन समिती जी असते ती निर्माण करत असते. ऑप्शन डी बरोबर आहे, ऑप्शन डी परिसीमन समिती ही मतदारसंघ निर्माण करण्याचे काम करते. प्रश्न क्रमांक 19. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ... यांची नेमणूक झाली. आणि याचं उत्तर आहे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झालेली होती. ऑप्शन सी बरोबर आहे, सुकुमार सेन हे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याची PDF हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाहीतर कमेंट बॉक्समध्ये एक लिंक भेटेल. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि तिथे तुम्हाला ही PDF भेटून जाईल. तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 20. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री कोण होते? तर श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी राजीव गांधी यांनी पुढाकार घेतलेला होता. ते त्यावेळी प्रधानमंत्री होते. ऑप्शन ए बरोबर आहे, राजीव गांधी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना म्हणतो आपण. ऑप्शन सी बरोबर आहे, डॉक्टर M.S. स्वामीनाथन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. ... यांच्या
दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढले, त्याला धवल क्रांती असेही म्हणतात. तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए बरोबर आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतामध्ये दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढले, यालाच धवल क्रांती असे म्हणतात. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेला होता. तर याचं उत्तर आहे 1975. ऑप्शन सी बरोबर आहे. 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आपण अवकाशामध्ये सोडण्यात आलेला आहे. प्रश्न 24. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे आपण कोणास म्हणतो? तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हणतो. ऑप्शन ए बरोबर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 25. भारताने 1974 मध्ये येथील पोखरण येथे जमीन अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केलेले. तर भारताने 1974 मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केलेली होती. ऑप्शन सी बरोबर आहे. राजस्थान. प्रश्न क्रमांक 26. हुगळी नदी नदीची वितरिका आहे. तर हुगळी ही गंगा नदीची वितरिका आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. गंगा नदी. प्रश्न क्रमांक 27. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम या नदीवर आहे. तर भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम हे कावेरी या नदीवर आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. कावेरी नदी. प्रश्न क्रमांक 28. सूर्यमालेतील चौथा ग्रह कोणता आहे तो सांगायचे. तर सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे मंगळ ग्रह. ऑप्शन बी बरोबर आहे. ज्याला आपण लाल ग्रह असे देखील म्हणतो. प्रश्न क्रमांक 29. नदीकाठी वसलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. तर उत्तर आहे ऑप्शन सी क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले उज्जैन शहर हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. रायगड जिल्हा. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण TET 2025च्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र तसेच परिसर अभ्यास यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहे. जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स नाही तर कमेंट बॉक्समध्ये याची लिंक भेटेल. त्यावर क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि तेथे तुम्हाला याची PDF भेटेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.